सख्यानो, आज आपण माता राणीला 7व्या-8व्या दिवसाला जी माळ बनवतात ना, कडकणी माळ, ती बनवणार आहोत. कडकणीचं बनवणार आहोत आज. तर त्यासाठी साहित्य बघा, अर्धी वाटी रवा, 1 वाटी दूध, तर वेलची पावडर आणि मैदा आपला हा दुधाच्या मिश्रणात जेवढा मावेल तेवढा 1 ते 1.5 वाटी रवा मैदा मावेल आणि ही आपली अर्धी वाटी साखर आणि हे मळायला भांडा. तर ह्या रव्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत. दूध टाकून तो भिजायला घालूया थोडा वेळ. त्यातूनच आपण अर्धी वाटी साखर घ्यायची. अर्धी वाटी पिठी साखर, गुळाचे केले तर ते नरम पडतात ना थोडे, म्हणून आपण साखर यूज करायची. तर यामध्ये साखर टाकूया. पिठी साखर घ्यायची. पिठी साखर 1 वाटी पिठाला बस होते तेवढी. आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेऊया. रवा आणि दूध, बारीक रवा असतो 0 नंबरचा, तो घ्यायचा. रवा उघळेपर्यंत आपण मैद्याला मोहन टाकून 1 ते 1.5 चमचा मोहन घालून आपण पीठ मळून भिजवून घेऊया, त्याला चोळून. मैत्रिणींनो, आता हे आपलं मोहन तयार आहे. आता मी हे मोहन सगळ्या पिठाला चोळून घेते. हे सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं कणाकणाला. खूप गरम. 1 चिमटी पण मीठ पण टाकूया. 1 चिमटीभर मीठ टाकूया आणि यामध्ये वेलची पावडर टाकू. पण 1 चमचा. आता हे मोहन असं सगळ्या पिठाला आपण चोळून घेऊया. ते तूप लागलं पाहिजे सगळ्या पिठाला, कणाकणाला तूप लागलं पाहिजे, म्हणजे ते कडकणे खुसखुशीत होतात, सुंदर होतात. ते तर मग ती नरम पडतात, काहीतरी होतं. तर बघा सगळ्यांनी आता मुटका पण होतो, म्हणजे ह्याला तूप लागलेलं आहे चांगलं. तर आपलं हे मिश्रण आहे की नाही, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून मळून घेऊया. तर सख्यानो, आता आपलं हे रेस्टला ठेवलेलं पीठ तयार आहे.
आता आपण त्याच्यात कडाकण्या लाटून घेऊ. कडाकण्या लाटायची म्हणजे कशी की खूप पातळ करायचं. ती जी चपाती असते की नाही ती खूप पातळ करायची, पोटा होईल तेवढी पातळ करायची, म्हणजे ते चांगले होतात कडाकणे. आता मी तुम्हाला लाटून दाखवते. खूप पातळ करावी लागते. तर काही जण एक एक अशी पुरी लाटून पण करतात, पण त्यापेक्षा हे लवकर होतं. वेलची पावडर टाकली ना, वेलची पावडर ते दिसते काय. थोडासा मैदा, थोडासा भुरभुरा, पातळच असतात ती. पोळी उचलताना सरकत नाही ना, मग असं पण फिरून फिरून द्यायचं. एक एक वाटीच्या एक एक पोळीच्या पण तुकड्यांच्या पण पुरीसारख्या करू शकता तुम्ही. जास्त वेळ लागतो हे बरं. म्हणजे तेवढं पातळ करायचं, चपातीपेक्षा बरंच पातळ. खूप छान होतात हे कडाकणे. गव्हाच्या पिठाचे पण होतात, पण हे सुंदर वाटतात. सफेद असे छान वाटतात देवीला. 7व्या माळेला 8व्या माळेला हे बनवायचे. एवढी पातळ झाली आहे, खूप पातळ झाली आता. दिसते का हे? आता आपण ती कापू. थोडंसं पीठ टाकून कापली तरी पण लाटली तरी पण चालेल, म्हणजे चिकटणार नाही. तशी चिकटते. फिरवायला पाहिजे 2-3दा. अशा कापून घेतल्यानंतर मग परत यांना थोडंसं लाटायचं, कारण कडेने त्या पातळ जाड होतात. हां हां चल. आपण काय करायचं, देवाला माळ ओवायला लागते ना, म्हणून असे होल पाडायचे. कडेला एक पाडायचा, मध्ये एक, म्हणजे तो धागा येतो इथपर्यंत. हे झालं.
आता आपण काय करूया, ह्यांना छोटे छोटे असं डिझाईन करायचं. चिमटी पण काढतात असं, त्यापेक्षा हे सुंदर दिसतं. बघा, छान वाटतात. आपल्या 2 झाल्या. आता आपण तिसरी करूया. फूल मात्र काढायचे हा, असे मध्ये कडेला एक, मध्ये एक, कडेला एक, मध्ये एक, असा होल पाडला म्हणजे माळ ओवायला बरी. अशा प्रकारे सख्यानो मी तुम्हाला 11 दिवसांच्या 11 कडाकण्या आता अशा कलरवरच ती काढायची. अशा बिस्किट कलरवरच ती तळून काढायची. बघा, ती पण भरपूर झाली. अशा प्रकारे आपली ही आता कडाकणी तयार. देवीच्या नैवेद्याला 7व्या माळेला लागतात, 8व्या माळेला, 7व्या 8व्या माळेला घालतात. दोन प्रकारची झालेली आहेत. एक मध्ये होल करून पाडलेलं आहे, म्हणजे ते आपल्याला माळ ओवायला बरं पडेल. झाली आता ही आपली कडाकणी तयार. एवढा काय वेळ लागत नाही, अवघड तर अजिबातच नाही सगळ्याला. आणि अवघड अजिबात नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे. मी आता दाखवली आहे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. सख्यांनो, ही आता आपली अशी बघा किती सुंदर रंग आला ना, किती छान वाटतात आहे. अगदी माता राणी प्रसन्न होतील अशी झाली आहेत ही कडाकणी. तर ही जी कडाकणी आहेत ना, ही तुम्हाला ही दाखवते. ह्यांना मी मध्ये असा एक होल पाडलेला आहे, म्हणजे ती माळ बनवायला आपल्याला सोपी पडते. आणि मग ती टांगायला बरी पडते ना, घटासमोर किंवा असा होल बनवला आहे. कडेला एक आणि हा एक, तर तीही वेगळी ठेवली. आणि आपली बाकी कॉमन आपली ही घरच्यांसाठी वगैरे अशी ही पण खूप सुंदर झाली. एकसारखीच ती एकदाच केलेली एकदमच. बघा कशी वाटली.